महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचारामुळे त्यांना फायदा झाला। मात्र टक्केवारी पाहिल्यास भाजपचा मतदार कमी झाला नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय। पक्ष फोडाफोड, मराठा आरक्षणाचा वाद, मिळालेली मतं अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मतं मांडली। पाहूया हा रिपोर्ट। फडणवीसांच्या मते विरोधकांकडून झालेला संविधान बदलाचा अपप्रचार महायुतीच्या पराभवाचं कारण ठरला। मात्र आधी भाजपच्या काही उमेदवारांनीच केलेल्या विधानांमुळे विरोधकांनी संविधान बदलाचा मुद्दा उचलल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। सरकार तो 272 पे भी बन जाता है, लेकिन 272 की सरकार संविधान में संशोधन नहीं कर सकती। उसके लिए 2/3 बहुमत से अधिक चाहिए या नया संविधान बनाना। ಈ ಬಾರಿ 400 ಪಾಲು, ಈ ಬಾರಿ 400ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸೀಟನ್ನು ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ। ಯಾಕೆ 400 ಯಾಕೆ? ನಮಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಹುಮತ ಇದೆ, 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ। राज्यसभೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ 2/3 ಮೆಜಾರಿಟಿ ಇದೆ, अल्प बहुमत। देश के हित में कई कठोर निर्णय लेने पड़ते हैं, उनके लिए हमें संवैधानिक बदलाव करने पड़ते हैं। अगर संविधान के अंदर हमें कोई बदलाव करना होता है तो आप में से कई लोग जानते हैं कि उसके लिए दोनों जो हमारे सदन है, लोकसभा और राज्यसभा, दोनों की उसके अंदर हमल चाहिए होती है। लोकसभा में आज भारतीय जनता पार्टी और एनडीए का प्रचंड बहुमत है, उसमें कोई कमी नहीं है, लेकिन राज्यसभा में आज भी हमारी मेजॉरिटी है। केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह। संविधान बदलणं हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही। आपल्याला लक्षात आलं की खोटं बोलताय पण ते परकोलेट होताय। त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो, अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही। परंतु काय व्हायचं, त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा कुठेतरी खासदार देशात कुठे स्टेटमेंट करायचा आणि ते नेमकं सोशल मीडियाच्या निमित्तानं ते स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्रात पण यायचं, इतर ठिकाणी पण जायचं। मग ते म्हणायचे काय, तेच लोक त्यांच्यातला एक तर खासदार असं म्हणला। फडणवीसांनी दुसरा दावा केला तो मतदान टक्क्याचा। त्यांच्या मते महाविकास आघाडीला 43.9% मतं मिळाली आणि महायुतीला 43.6%। दोघांच्या मतांमध्ये फक्त 0.3चा फरक असल्यामुळे फार हताश होण्याचं कारण नाही असा त्यांचा सूर होता। हे गणित सांगताना फडणवीसांनी पॉलिटिकल अर्थमॅटिक म्हणून टर्म वापरली। तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं 43.9% आणि महायुतीला मिळालेली मतं 43.6%, म्हणजे अर्धा टक्काही नाही, 0.3% एवढी फक्त मतांमधली गॅप आहे। पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे 31 आहेत आणि इकडे 17 आहेत। हे पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। मात्र जर पॉलिटिकल अर्थमॅटिकचाच विचार केला तर देशभरात जिंकलेल्या जागांच्या तुलनेत टक्केवारी मधला फरक हा कायमच अल्प राहत आलाय। उदाहरणार्थ भाजपला 2019 मध्ये 37.30% मतं मिळून 303 खासदार मिळाले होते। यंदा त्यामध्ये फक्त 0.74% घट झाली। मात्र खासदारांची संख्या 303 वरून 240 वर म्हणजे 63 कमी झाली। 2019 ला काँग्रेसने 19.46% मतं मिळवून 52 खासदार मिळवले। यंदा त्यामध्ये फक्त 1.73% वाढ झाली आणि 52 वरून खासदारांची संख्या 99 वर गेली। मुळात पॉलिटिकल अर्थमॅटिक हा कोणता पक्ष किती जागा लढवतो, लोकसभेतील मतदारसंख्या किती आणि कुणाचा मतदार मतदानाच्या दिवशी जास्त बाहेर पडला किंवा नाही यावर अवलंबून असतो।
यंदा भाजपनं देशामध्ये 440 जागा लढवल्या होत्या तर काँग्रेसनं 327. मुंबईमध्ये एकूण 6 लोकसभा जागांपैकी महाविकास आघाडीला 4 तर महायुतीला 2 जागा मिळाल्या. मात्र असं असलं तरी फडणवीसांच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीला एकूण 6 जागांवर फक्त 24 लाख तर आपल्याला 26 लाख मतं मिळाली आहेत. या वाढीव 2 लाखांमध्ये 3,57,608 मतं एकट्या पियुष गोयलांना मिळालेल्या लीडची आहेत. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. तुर्तास याआधी आरक्षण आंदोलनाचा फटका आजवर कोणत्याही राज्यांना बसलेला नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. निकालानंतर मात्र विरोधकांच्या अपप्रचाराचा काही प्रमाणामध्ये फटका बसल्याचं फडणवीस मान्य करतात. जी काही आंदोलन मराठा समाजाचं चाललं किंवा त्याला काउंटर आंदोलन ओबीसीचं चाललं, याचा पॉलिटिकल फॉलोआउट काही नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झालाय असं कधीच मला पाहायला मिळालं नाही. अगदी मंडल आयोगापासून तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा, त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं, दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलं नाही, नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही. त्यामुळे याच्याकडे पॉलिटिकल अँगलने मला बघायचं नाही. पण एवढं निश्चित आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे हे याच्यामुळे डिस्टर्ब होतं, ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं. नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात. आता बघा, हे देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये, हाही बुद्धिभेद टिकणार नाहीये. हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले, फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही, कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर 43% मतं भाजपला मिळाली नसते. दरम्यान एकीकडे पक्षांच्या फोडाफोडीचा फटका बसल्याचं एकनाथ खडसे म्हणाले, तर फडणवीसांनी मात्र फोडाफोडीमुळे फटका बसल्याचा दावा नाकारला. एक मान्य मूळ पक्ष ज्यांचे आहेत, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांचाच हा पक्ष असताना तो इतरांच्या हातामध्ये जाणं या फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम आहे हे जनतेला वाटलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी माननीय अजितदादा पवारांनी फार प्रतिसाद या निवडणुकीमध्ये दिसत नाही आहे किंवा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला या ठिकाणी प्रतिसाद दिसत नाही आहे. यामधनं भारतीय जनता पार्टीला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. पक्ष फोडाफोडी वगैरे त्याच्यावरही पुढे सांगतो, आकडेवारीतनं सांगतो. खरं म्हणजे ते सत्य नाही आहे. उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनंच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल. खेळाचं मैदान असो की मग राजकारणाचं, इथे स्ट्राईक रेटपेक्षा जीत आणि हार महत्वाची असते. पण विधानसभेच्या तोंडावर फडणवीसांनी परसेप्शन आणि पर्सेंटेज हे आकडे ठेवून भाजप समर्थकांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलंय. उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना. ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. वरळीमध्ये जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे फक्त 6000 मतांचा लीड आहे. मला वाटतं त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की वाराणसीत मतधिक्य का घटलेलं आहे, 3दा ट्रेलिंगवर का होते. अयोध्यामध्ये असेल किंवा कुठेही यूपीमध्ये आपण पाहाल जे भाजप मागे गेलेली आहे, म्हणजे भाजपचं जे राजकारण होतं ह्याला महाराष्ट्राने असेल उत्तर प्रदेशने असेल नाकारलेलं आहे. आणि देशात हुकुमशहाला आम्ही 303 वरनं
240 वर खेचलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.